नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14 मधील श्लोक 11 ते 15 पाहणार आहोत. श्लोक 11 पाहूया. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् द्विवृंदं सत्वमित्युत. सर्वद्वारेषु म्हणजे सर्व द्वारांमध्ये, देह अस्मिन म्हणजे या देहामध्ये, उपजायते म्हणजे विकास पावतो, विवृद्धम म्हणजे वृद्धिंगत झालेला, इति उत म्हणजे असे म्हटले जाते. आता जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे. सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व योग्य रीतीने ऐकतो, सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. मनुष्य अंतर्बाह्य शुचिर्भूत होतो. प्रत्येक इंद्रिय रूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते. हीच सत्वगुणाची अवस्था आहे. सत्वगुणामध्ये काय काय असतं ते सांगितले. आता श्लोक 12 पाहू. लोभा प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अशमा म्हणजे अनियंत्रित, स्पृहा म्हणजे इच्छा, जायन्ते म्हणजे उत्पन्न होतात, विवृद्धे म्हणजे वाजवीपेक्षा. हे भरतर्षभा, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. आता रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही. आपला दर्जा वाढवण्याची त्याला सदैव लालसा असते. आपण बघतो जगात वावरताना, भौतिक जगात वावरताना आपण हे सगळं पाहतो. समजा त्याला निवासस्थान बांधायची इच्छा असेल, म्हणजे घर बांधायची इच्छा असेल, तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्याची पराकाष्ठा करतो. जसे काही पुढे सांगितले, भगवान काय सांगतायत बघा. राजवाडा बांधण्याची तो पराकाष्ठा करतो. जसे काही तो या घरात कायमच राहणार आहे, नित्यवास करणार आहे. इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते. त्याच्या इंद्रिय तृप्तीला अंत नसतो, याचा कधीच शेवट होत नाही. ही सर्व लक्षणे रजोगुणाची द्योतक आहेत. सत्वगुण झाला, आता रजोगुण झाला. आता पुढे पाहूया. आता श्लोक 13 पाहूया. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदना. अप्रकाशा म्हणजे अंधकार, अप्रकृती म्हणजे निष्क्रियता. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अहंकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकार होतात. आता पहा, जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव. तमोगुणी मनुष्य हा नियामक तत्वानुसार कधीच कार्य करत नाही. त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते. जरी त्याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो काहीही प्रयत्न करत नाही. त्याला
मोह असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी त्याचे जीवन निष्क्रियच असते. ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. आपण अनुभवतो, अगदी तेच सांगितलेलं आहे. आता श्लोक 14 पाहूया. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तमाविदां लोकान् मलान प्रतिपद्यते. प्रवृद्धे म्हणजे वृद्धी झाल्यावर, उत्तम विदाम म्हणजे महर्षींच्या. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त करतो. सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक, जनलोक इत्यादी सारख्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते. तो दैवी सुखाचा उपभोग घेतो. अमलान हा शब्द महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ रज आणि तमो गुणातून मुक्त असा आहे. भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे, परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जीवांसाठी वेगवेगळे ग्रहलोक आहेत. ज्यांचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो त्याची महान भक्त आणि महर्षी वास करत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते. आता श्लोक 15 पाहूया. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगेषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. गत्वा म्हणजे प्राप्त करून, कर्मसंगीषु म्हणजे सकाम कर्मामध्ये संलग्न झालेला, मूढयोनिषु म्हणजे पशुयोनीमध्ये, जायते म्हणजे जन्म घेतो. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. आता आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की त्याचा पुन्हा कधीच त्याचं अधःपतन होत नाही अशी लोकांची धारणा असेल आणि असते, परंतु ती चुकीची आहे. इथं मनुष्याने तमोगुण विकसित केला तर मृत्यूनंतर पशुयोनीत अधःपतन होते. तेथून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी त्याला उत्क्रांती गमनाने स्वतःची उन्नती करावी लागते. म्हणून जे खरोखर मनुष्य जीवनाचे गांभीर्य जाणतात त्यांनी सत्वगुणांचा विकास केला पाहिजे, कृष्ण भावनेत स्थित झाले पाहिजे. हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. अन्यथा मनुष्याला पुन्हा मनुष्य योनीस प्राप्त होईल याची हमी देता येत नाही. कळलं? किती छान आहे. म्हणजे मी हळूहळू वाचलं त्याचं तुम्हाला लक्षात आलं. मनुष्य जीवनाचे ध्येय कृष्ण भावनेत स्थित होणे हे आहे, अन्यथा पुन्हा मनुष्याला मनुष्य योनीत जन्म प्राप्त होईल याची हमी देता येत नाही. तर मंडळी, त्रिगुणांचा आणि जन्म मृत्यू, कुठला जन्म पुन्हा मिळेल याविषयी सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.